आपल्यावर जळणाऱ्या लोकांना भांडण न करता कसा धडा शिकवायचा या 6 गोष्टी लक्षात ठेवा. आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. असं म्हणतात की माणूस जेवढा लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूंमध्ये वाढ होत जाते, त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते. याचा दोष कुणाला देणं हे चुकीचं ठरेल, कारण मनुष्य हा स्वभावच आहे. शेवटी मनुष्याच्या स्वभावामुळे आपण नाती दुरावतो आणि जवळ घेतो. म्हणून अशा 6 गोष्टीबद्दल आपण बघणार आहोत, ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रूंना किंवा तुमचे न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता तुम्ही हरवू शकाल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे कलियुग आहे. इथं आपल्याला यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि या ईर्ष्या करण्याने समोरचा न कळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली पाडायला, खाली खेचायला बघतो. आणि अशा कारण नसतानाही ईर्ष्या करणाऱ्या लोकांपासून कसं दूर राहायचं, त्यांना कसं टाळायचं, हा आपला सतत प्रयत्न सुरू असतो. अशा लोकांपासून दूर कसं राहायचं? पहिलं, आपली बाजू किंवा आपला मार्ग हा खरा असेल, सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही. समोरचा आपल्याला खाली खेचण्यासाठी कितीही खालच्या पातळीवर जात असेल तरी आपण आपल्यासारखं वागायला जायचं नाही, त्याच्यासारखं वागायचंच नाही. शेवटी गीतेमध्ये शिकवण लक्षात ठेवायची. गीतेमध्ये काय शिकवलं आहे की नेहमी धर्माचा आणि सत्याचा विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो. जसं 5 पांडवांचा विजय झाला 100 कौरवांसमोर, अगदी तसं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही. आपलं यश पुरेसं आहे त्याला उत्तर द्यायला समोरच्याला. दुसरं, प्रत्येक व्यक्तीला दुसरा व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवयच असते. म्हणून माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे ते कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो आणि स्वतः काय काय अपराध केले आहेत हे कधीच बघत नाही. काही लोकांना सवय असते, एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्यातील दोष काढायचे म्हणजे काढायचे. म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवू नका, कारण तुमचा वेळ अमूल्य आणि अनमोल आहे. आणि अशा लोकांमध्ये वेळ वाया घालवून हे लोक ना तुमचे राहत ना त्यांच्या सख्यांचे, ते फक्त सर्वांचे पाय खेचण्यात माहीर असतात. ते फक्त आणि फक्त दृष्ट विचार करू शकतात, कारण असे लोक कुणाचेच नसतात. तिसरं, शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या बाजूला, आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणीही नाही असं समज करू नका. आणि सगळी एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका. स्वतःवर ठाम विश्वास ठेवा. स्वतःवर निश्चित असा दृढ विश्वास ठेवा. कुणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा. कधी कोणासमोर हार मानू नका. आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या, यातच तुमची 80% लढाई जिंकलेली असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःहून पहिला वार करायला कधीही जाऊ नका. स्वतःहून त्याच्या तोंडाला तोंड लागू देऊ नका. चौथं, आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा. स्वतःवर संयम ठेवा. माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो आणि अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नकोत. ज्या गोष्टीमुळे तर तो स्वतः अडचणीत सापडतो ते फक्त त्याच्या रागामुळे. समोरचा आपल्यावर जळतो आहे आणि ईर्ष्या करतो आहे म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडण करायला जाऊ नका. त्याच्या मागे मागे भांडण करत बसू नका. रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू ज्या आहेत ना त्या समोरच्याला दिसून येतील, त्यात तुमचंच नुकसान होणार. तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा. रागात माणूस स्वतःची विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो. म्हणून ज्याने रागावर कंट्रोल मिळवला ना त्याने अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा.
कारण जो आपल्या स्वतःवर संयम ठेवतो तोच नेहमी यशस्वी होतो. 5वं, बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं. बुद्धिहीन व्यक्ती या पिशाचा समान असतात. बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते, कारण त्याला माहिती असते बुद्धिहीन व्यक्ती दृष्ट लोकांना हाताशी घेऊन आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. दृष्ट लोकांसोबत कधी संगत न ठेवलेली बरी. कारण 6वं, स्वभावात कठोरपणा असू द्या. कधी कधी आपल्या स्वभावात आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कधीच कळत नाही. जशास तसे उत्तर कडून येतं. म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये. आपल्या सगळ्या गोष्टींना समर्थपणे आपण तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याचा आपल्याला वागण्यात दिसायला हवा, जेणेकरून आपल्या वाटेला जाणार नाही तो. आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा. कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपल्या सत्याचा मार्ग कधीही सुटता कामा नये. हे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी सत्याच्या मार्गावर जा. कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतू आणि चांगल्या कामासाठीच असायला हवी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. शेअर करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.